श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील विकास कामांचे लोकार्पण आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी विविध मान्यवरांची उपस्थिती होती। श्री रेवणसिद्धेश्वर मंदिरातील विकास कामांचे लोकार्पण आमदार देवेंद्र कोठे, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, महाराष्ट्र गोवा बार काउन्सिलचे सदस्य मिलिंद थोबडे, नगरसेवक किसन जाधव, राजशेखर पाटील, अजय पोन्नम, शिवराज गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश पटवारी आणि आनंद मुस्तारे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। यावेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी श्री रेवणसिद्धेश्वर मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले। तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून विकास आराखड्यास मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील असे सांगितले। आमचं ग्रामदेवताचं सिद्धरामेश्वरांचं मंदिर आहे, अमृतसरच्या धर्तीवरती ते सरोवरमध्ये तलावामधलं मंदिर आहे आणि किंबहुना ते लोकसहभागातून तयार झालेलं पहिलं जगातलं तलाव आहे। ही बाब लोकांना विशेषतः पर्यटकांना सांगितल्यानंतर ते लोक आवर्जून दर्शनाला जातात आणि मग अशा माध्यमातून त्याचा प्रसार होऊन अधिकची भाविकांची संख्या, पर्यटकांची संख्या सोलापुरात वाढावी लागते आणि अशा पर्यटकांना आणखीन एक स्थान सोलापुरात व्हावं म्हणून ह्या तिन्ही क्षेत्रांचा आपण येणाऱ्या काळात साहेब निश्चित विकास करूयात। म्हणजे महात्मा गांधी प्राणी संग्रहालय, धर्मवीर संभाजी महाराज तलाव आणि आपलं रेवणसिद्धेश्वर मंदिर या तिन्ही गोष्टींचा जर एकत्रितपणे विकास झाला तर सर्व भाविक या ठिकाणी आवर्जून मोठ्या प्रमाणात उपस्थित राहतील। आपण रेवणसिद्धेश्वर महाराजांच्या मंदिर परिसराला येणारे रस्ते असतील, बाहेरचा परिसर असेल, याहीसाठी साहेब जे काही निधी लागेल ते कुठलेही कामं अडणार नाहीत। याशिवाय 68 लिंगांच्या जीर्णोद्धारासाठी मंजूर निधी, प्राणी संग्रहालयाच्या विकासाची कामे आणि धर्मवीर संभाजी महाराज तलावाच्या विकासाचा आराखडा याबाबतही त्यांनी माहिती दिली। यावेळी धर्मराज काडादी यांनी मंदिर परिसरातील उर्वरित विकास कामे पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली। मिलिंद थोबडे यांनी आमदार कोठे यांच्या विकास कामांचे कौतुक केले। ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वरांचा देखील आशीर्वाद आहे। त्यांनी सांगितलेलं आहे की या शहरावरती कोणतंही संकट कधीच येणार नाही, याची प्रचिती आपल्याला वेळोवेळी होत आहे। ना कधी पूर येतो, ना कधी आणखीन कुठला नैसर्गिक तडाखा बसतो। त्यांनी सांगितलं की गाव फक्त सोडू नका, या गावामध्ये तुम्हाला काहीही कमी पडणार नाही आणि त्याचीच प्रचिती आज आमदार देवेंद्र कोठे साहेब यांच्या कामातून आपल्याला येत आहे। विमानसेवा आली, IT पार्क आले, आता त्यांनी सांगितलं इलेक्ट्रिक बस यायला लागल्यात, काल आजी आजोबांचा सत्कार केला। एवढं सगळं करणारा धडपडणारा आमदार मला वाटत नाही यापूर्वी सोलापूरला मिळाला असेल। एकदा जोरदार टाळ्या वाजवून देवेंद्रजींचं अभिनंदन करूया आणि त्यांना ही चांगली साथ आमचे किसन दादा असतील, पाटील साहेब, पूनम साहेब हे सगळे देत आहेत। शिवयोगी सिद्धरामेश्वर रेवणसिद्धेश्वर महाराजांचा आपल्याला असाच आशीर्वाद राहू आणि येणाऱ्या भविष्यामध्ये सोलापूर शहराचा आणि इथल्या सगळ्या मंदिरांचा कायापालट आपल्या हस्ते व्हावा अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करतो। तर शिवयोगी शास्त्री होळीमठ यांनी श्री रेवणसिद्धेश्वरांचे महात्म्य सांगितले। कार्यक्रमात मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला। सूत्रसंचालन लक्ष्मीकांत बिराजदार यांनी केले। कार्यक्रमास देवस्थान पंच कमिटीचे विश्वस्त, पुजारी आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते।